तर मी जस्ट आता घरी आली आहे आणि घरात आल्यानंतर घर उघडल्यानंतर इतका सुंदर असा गोड काहीतरी स्मेल आला. आणि ॲक्च्युली काय झालं ना, आज आमचं 2-3 दिवसापासून आमचं ठरलं होतं की आम्हाला पुरणपोळी बनवायची होती. म्हणजे मला स्पेसिफिक बनवायची होती स्वतःला, कारण माझी हिंमतच होत नाही, का माहिती नाही. पुरणपोळी म्हणजे पहिल्या स्टेपपासून लास्टपर्यंत मलाच एकटीला बनवायची होती. आणि पण मला ती बनवायला भीती वाटते की असं वाटायचं की काहीतरी बिघडल वगैरे, एवढं करायचं कुटाणा आणि नाही व्यवस्थित झालं तर मग सगळं फेकून द्यावं लागेल, वेस्टेज जाईल एवढं सगळं. त्याच्यामुळे माझी हिंमतच आतापर्यंत कधी झाली नाही, म्हणून मी कधीच बनवलं नव्हतं. आणि सकाळी जाताना गुड्डीने विचारलं, गुड्डी म्हणजे आमच्या भाची, आमच्या नणंद आहे त्यांची मुलगी, त्यांनी विचारलं की आज बनवायची आहे का पुरणपोळी. म्हटलं हो बनवूया आपण. पण घरात आल्या आल्या मला असं इतकं सुंदर गोड वास आला आणि तुम्हाला दाखवते 100% ह्या भांड्यांवरून. हे जे भांडे दिसत आहेत, कुकर वगैरे, चाळणी वगैरे, ती पुरणची, त्याच्यावरून मला असं लक्षात आलं की गुड्डीने पुरण बनवून ठेवलं आहे. आणि सिरियसली हे बघा, फ्रीजमध्ये तुम्हाला दाखवते, फ्रीजमध्ये इथे ना, एक मिनटं, मित्र आहे ते पण सांडून जाईल. हे बघा, याच्यामध्ये पुरण बनवलंय, ठीक आहे. याच्यामध्ये इतकं सुंदर असं पुरण बनवलंय गुड्डीने. आणि हे जे आहे ना, एक मिनिट, त्याच्यामध्ये हे डाळ शिजवल्याचं ते पाणी आमच्यासाठी, ते सुद्धा त्यांनी काढून ठेवलंय. म्हणजे सिरियसली तुम्हाला सांगते, त्या फक्त 10वीचे एक्झाम दिलेत त्यांनी, माझ्यापेक्षा कितीतरी लहान आहेत त्या. आणि एवढं सगळं, म्हणजे पुरण पण एवढं सुंदर बनवू शकतात, मला अजून येत नाहीये. इतकं सुंदर पुरण बनवून ठेवले, म्हणजे मी शॉक झाले ॲक्च्युली, म्हणजे असं सरप्राईज. आता आंबे पण आणलेत, आता आमरसचा टास्क माझ्याकडे आहे. आणि लाजका होईना मला आमरस बनवावंच लागणार आहे, कारण आता आमरस पण नाही म्हटल्यावर मग काय करणार. म्हणजे मामी तुम्हाला हे पण येत नाही, तसं नाही म्हणणार, लेकरं खूप आमचे हुशार आहेत. पण मला ना दुपारी असं वाटलं होतं की उद्या 10वीचे रिझल्ट आहेत, तर मग पुरणपोळी आपण उद्याच बनवूया, काहीतरी स्पेशल पण होऊन जाईल. कारण आमच्या गुड्डी पण 10वीला आहेत आणि आमचे जय आहेत, मोठ्या ताईंचा मुलगा, ते सुद्धा 10वीला आहेत. दोघांचा पण उद्या रिझल्ट आहे. तर मला असं वाटलं होतं, पण घरात आल्यावर बघितलं गुड्डीने पुरण केले. सो आज काय उद्या काय किंवा आज काय, उद्या काहीतरी वेगळं प्लॅन करू त्यांचा रिझल्ट आल्यानंतर. तर आता मी पटकन आवरते, फ्रेश होते आणि आमरस बनवायला घेते. आमरस कसा बनवते हे पण तुमच्याशी शेअर करते आणि परत बोलते. वातावरण इतकं छान झालं होतं ना, तर मग मस्तपैकी चहा बनवला, चहा बिस्किट घेतला. आणि मग मला गुड्डीला आणायला जायचं होतं. त्यांनी MSCIDचा क्लास लावला आहे, तर त्यांना 7 वाजता क्लास सुटतो, तर मी घ्यायला जात असते. तर चहा वगैरे घेऊन झाला आहे आणि आता त्यांना घ्यायला जाते मी. तर गुड्डीला क्लासवरून आणल्यानंतर आम्ही संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी चालू केली. आणि आता आम्ही पुढे काय घोळ करतो आहे, कशी पोळी करते मी, आणि आणखी काय बनवणार आहे तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दिसेलच. त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ कंटिन्यू करावा लागेल. आणि हो, ज्यांनी कोणी अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. दरवाजा उघडल्याचा वास आला ना भारी, तेव्हाच मला, तरी असं गोड नाही का, तेव्हाच मला डाऊट आला. म्हटलं काहीतरी गडबड दिसते. हां, त्याच्यामुळेच मला जाताना विचारत होते, करायचं आहे का पुरणपोळी. तर आपल्याला असे आंबे कट करून घ्यायचे, हे वरचं साल काढून घ्यायचे आंब्याचं. तुम्ही कसे करता माहीत नाही, पण मी असं शॉर्टकट बनवते. निघतं? हां, त्यांनी पण निघत असेल खरंच. आणि हे असेच आंबे परवडतात.
आमरससाठी. ते छोटे आंबे आपण आणतो ना रसाचे, आतमध्ये कसे असतात कसे नाही, खराब निघतात का काय, कारण आपण डायरेक्ट त्याला असं एकदम हे करून पिऊन घेतो ना, लगेच रस काढतो. मग ते आतमध्ये कसे निघतात काय माहिती. इथे आपण कट करून दिसतंय तरी काय झालंय काय नाही आतमध्ये. याने कट करू आता. अरे वा, इझी निघते. बुद्धी हुशार आहे आमच्या. पुरण पाहिलं ना कसं आहे, पुरणवरून लक्षात आलंच असं. हे ग खरंच हुशार आहे. ताईन ते तारीफ करत होते सगळे. कामाचा माणूस कोणाला आवडतं, कामाच्या माणसाच्या कोणी पण प्रेमात पडतं, जसं की माझ्या सगळे. हा खरंच, फक्त मला असं पुरण वगैरे बनवतं. मस्त आता साजूक तूप टाकून, गावरान तूप लावून मस्त आता गावरान म्हणते पुरणपोळी बनवायची. जास्त नाही खात, एकच पोळी पण खायची, खाऊ वाटली. हो, आमटी पण बनवतोय आम्ही. आमटीचा पण व्हिडिओ घेते मी थोडासा. आम्ही म्हणजे गुड्डी, मी त्यांच्याकडून शिकते, क्लास लावले. काय काय घेतले, केलं बारीक केलं खोबरं ते. तुम्हाला जे दाखवलं होतं ना मी, डाळीचं पाणी केलेलं, पाणी ठेवलेलं आमटीसाठी, त्याची ते आमटी बनवते. त्याला काय म्हणतात, येळवणी. तुमच्या इकडे काय म्हणतात त्याला? आमच्या इकडे तर काहीच म्हणत नाही, डाळीचं पाणीच म्हणतात. येळवणी शब्द नाही ऐकलेला मी, पण ठीक आहे. येळवणी, त्याची आमटी आता चालू आहे, तुम्हाला दाखवते. हे असे आंबे सगळे मी त्याचं साल काढून घेतले, कट करायचे आणि मिक्सरमधून ते आपल्याला बारीक करून घ्यायचे. हे आहे येळवणी, म्हणजे आपण डाळ शिजवतो ना पुरणाची, त्याचं ते पाणी. आणि इकडं घेतले खोबरं आणि लसूण, त्याचं वाटण. आणि हा आहे घरचा काळा मसाला. बस झालं, तिखट येतो त्यांना, तोंड आलंय, थोडं कमी केलं तरी चालेल. आणि इकडे बारीक चिरलेली कोथिंबीर. आणि आम्ही आता थोडासा मसाला कमी केलाय, कारण ना दोघांना पण तोंड आलंय, तोंडाकडे. इकडे ठेवली कढई गरम करायला. आणि इकडे आता आमच्या मॅडम फोडणी देत आहेत आमटीला. तेल गरम झालंय, त्याच्यामध्ये आता मोहरी टाकली आहे. यांची पद्धत आहे ती. आमच्या इकडे मोहरी नाही टाकत आमटीत, जिरे पण नाही टाकत, पण ठीक आहे, कधीतरी वेगळ्या पद्धतीने आमटी. आता टाकलाय कढीपत्ता, नंतर टाकायचं आता हे खोबरं आणि लसूण, त्याचं वाटण. आणि आता ते छानपैकी मिक्स करून घ्यायचंय, जे की आमच्या कुक आहेत. व्यवस्थित परतून घेतल्यावर ना त्याच्यात काय टाकलं आपण, काळा मसाला. काळा मसाल्याचं वाटण टाकायची, कोथिंबीर, छान सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. कोथिंबीर टाकल्यावर फोडणीमध्ये चांगला वास येतो.
नंतर टाकायचं थोडंसं पाणी. मसाला थोडा शिजायला पाणी टाकायचं ना. गुड्डी हे गुड्डी टाकायचं हे येळवण डाळीचं पाणी. आमच्या इथे ना त्याच्यात डाळ ठेवतात थोडीशी, म्हणजे अख्खी दिसायला अशी आमटी. तुमच्याकडे बारीक असते, ह्याच्यात हे होऊन जाते ना मिक्स. चाळणी नसते चाळायची. आणि नंतर टाकायचं थोडंसं चवीपुरतं मीठ. बस. तर अशा पद्धतीने गुड्डीच्या पद्धतीने आमटी झालेली आहे. तोंडाला पाणी पण सुटलेलं आहे. इकडे भात झालाय, इकडे आमटी झाली. आमरस अर्धा राहिलेलं आपलं. हे असं केलं ना हात पण नाही खराब होत. त्याच्यातले हात खराब होतात आणि खाऊ वाटत नाही मग ते पाहूनच. हाताला चिकटलेलं असतं काय कसं. काही काही एवढं त्याच्यामध्ये हात पूर्ण असं हे करून टाकतात ना, अजिबात पाहूनच खाऊ वाटत नाही. चिवडून चिवडून घेतात एकदम. ते खाताना बरोबर खायच्या वेळेस लक्षात देणार, ते लगेच हात आठवणार. त्याच्यामुळे हे असंच परवडते. कट केला मोठे मोठे आंबे. आमटी खातात कमी म्हणजे कांद्याचे भजे मामाने खायचे. एवढे परीर नाही आहे बरं का स्वयंपाकात. कांदा भजे बटाटा भजे खाता येतं मला, बनवता नाही येत. बनवता नाही येत मला. आधीच सांगून ठेवते रे भाऊ, मला बनवता येत नाही. तुमच्यावर लोड येईल कामाचा अजून. बघा मग मला नाही येत बनवता. उगाच ते पिटकं होतात. जे खरं आहे ते खरं आहे की नाही. आता इथे मस्तपैकी आंबे जे आहेत ते असे कट करून घेतलेत व्यवस्थित. आणि आता त्याला मिक्सरमधून बारीक करायचे. तुम्हाला जसं हवं आहे तसं. जर कोणाला पातळ हवा असतो, कोणाला थोडासा घट्ट रस हवा असतो, तुमच्या पद्धतीने तुम्ही करू शकता. त्यानंतर इकडे आता भज्याचं पीठ गुड्डी भिजवते आहे. मला कांदा भजी करायचे होते पण यांना आवडत नाही, त्याच्यामुळे आम्ही बटाटा भजीच करायचं ठरवलं. कारण उशीर पण होतो आहे आम्हाला जाण्यासाठी, म्हणून सर्वांसाठीच बटाटा भजी केले. त्याच्यामध्ये थोडं मीठ टाकलं आहे, ओवा टाकला आहे आणि थोडं पाणी टाकून घेतलं आहे. आणि हे व्यवस्थित आता मिक्स करायचं आहे.
आणि इकडे बघू शकता इतका सुंदर असा रस तयार झाला आहे माझा. तुम्ही बघू शकता. जास्त पातळ नाही केला आहे, घट्टच ठेवला आहे. आणि तुम्हाला जसं हवा तसं तुम्ही करू शकता. थोडंसं पाणी नंतर थंड पाणी याच्यामध्ये ॲड केलं आहे. आणि खूप छान नॅचरल, दुसरं काहीच नाही, फक्त साखर आणि थोडंसं पाणी. दूध पण टाकतात ॲक्च्युली, पण आमच्या घरात खूप चोचले आहेत. हे नाही आवडत, ते नाही आवडत, ते नाही आवडत. त्याच्यामुळे पाणीच थोडंसं ॲड केलं याच्यामध्ये आणि साखर टाकली आहे. तुमच्या आवडीनुसार टाकायची तुम्हीसुद्धा. आणि भाज्यासाठी मिरची बारीक करून घ्यायची मिक्सरमध्ये. आणि इकडे छान पीठ व्यवस्थित मळून घेतले, कारण पुरणपोळीला पीठ लागतं, त्याच्यामुळे थोडंसं आणखी व्यवस्थित मळून घेते. त्यानंतर आता पोळीची तयारी चालू आहे. इकडे पुरणपोळी फर्स्ट टाईम मी पण बनवते आणि गुड्डीसुद्धा. तिने पुरण बनवलं आहे, पण पुरणपोळी लाटलेली नव्हती. सो आता चाललं आहे आमचं बनवायचा प्रयत्न. पाहूया काय होतं आहे. Oh my God! कसं आहे? बस. आता माझा नंबर. पाहू आता कसं काय, कुठून कसं कधी. डन डन. बघली तर छान. हा फुगली. इतनी खुशी, इतनी खुशी. तुपाचं लावतच. भगवान, मारो मुझे, मारो. फक्त पोळी उलटी करायची. दुसरी पोळी पण फुगलेली आहे एकदम, पाहू शकता तुम्ही. थोडीशी छान लागते, पण अशी पण कडक होती. उद्या बनवायचं होतं आम्हाला, पण गुड्डीचं असं म्हणणं आहे की
उद्या रिझल्ट आहे, उद्या जास्त जेवण जायचं नाही, आजच खाऊन घेऊ पोटभर पुरणपोळी वगैरे. त्याच्यामुळे म्हटलं चला ठीक आहे, पुरण झालेलंच आहे तर जरा ठीक आहे. मी म्हटलं मला लाटू द्या, तर म्हणे सुरुवातीपासून करायचं, मग उंडा भरण्यापासून लाटायचं. आई तिने लाटायची पोळी. बरोबर आहे त्यांचं, सगळं जमलं पाहिजे ना. उंडा करून देत आहेत मला, यायचं नाही मला. टाकीची मध्येच घाईत पोळ्या, सगळ्या पोळ्या आमच्या मस्तपैकी टम्म फुगल्यात आणि छान पण झाल्या. आमच्या म्हणजे हे यांनी केलं हे सगळं, मी काहीही केलेलं नाही व्हिडिओ काढण्याच्या पुढे. तो बोलते अशी गोल गोल वाटी करायची ना. बरोबर ना एवढं. गोळा करायचा त्याचा. बस बस. जाऊ तुटली तर तुटली, काय जे होईल ते होईल. त्याच्यामुळेच मी घाबरून कधी केलं नाही. आता काही कोणी नाही आहे आणि सासूबाई पण नाही आहे बघायला, फक्त गुड्डी आहे, त्याच्यामुळे तुटू द्या असं केले. कोरड्या पिठात घ्या. थोडा मोठा करा, असं चपातीला करतो. हां बस घ्या लाटून. गणपती बाप्पा मोरया. बरोबर का? बरोबर. सगळीकडे पुढे गेला असेल ना साईडला. बस बस झाली. थोडी जाड होती. ठीक आहे. ठीक आहे. टाका. मी दाखवा. मी केली. मी आता तिकडे कशी होती बघू. टाकू का आता? हां मोठा गॅस करायचा. टाका. काय होतंय, कसं होतंय. पलटा लगेच. बस थांबा, आताच नाही. हे आहे आमचं घरचं तूप. थोडंसं लांबून घ्या आता. मला पण म्हणजे एक्सप्रेशन मी केलेल्या पोळीचे पहिल्यांदा केली, तरी पण मला पुरणपासून सगळं. पण आता उशीर झाला असता त्याच्यामुळे. लावू का तू? नाही, पलटा अगोदर लाव. फुटली काय होत? फुगली नाही. पलटून तूप लावून घ्या.
फुगली 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 माझी पोळी फुगलेली आहे. फायनली माझी पुरणाची पोळी फुगलेली आहे बघा. किती सुंदर. आणि थोडी जळाली पण आहे मम्मा. इकडे छान बटाटे वगैरे टाकून आपण भज्याचं पीठ व्यवस्थित भिजवून घेतलं आणि आता तेल ठेवलंय गरम करायला कढईमध्ये. छान गरम तेल झाल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये भजे काढून घ्यायचे. तेल छान गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला भजे तळून घ्यायचे. दोन्ही बाजूनी व्यवस्थित तळून घेतले पाहिजे तुम्ही, नाहीतर मग काही काहींना बेसन पिठाने त्रास होतो. आणि अशा प्रकारे आमचा स्वयंपाक सगळा रेडी झाला. आम्ही हॉटेलमध्ये गेलो डब्बा घेऊन आणि तुम्ही बघू शकता इकडे आम्ही आमटी, आमरस, पुरणपोळी, साधी पोळी म्हणजे चपाती, भजी असं सगळं काही घेऊन हॉटेलमध्ये आलो होतो. आणि इकडे तुम्ही माझ्या इन्स्टावर व्हिडिओ बघितलाच असेल, रस प्यायला ये म्हटलं माय, ह्याच्यावरती आम्ही इथे व्हिडिओ बनवलो.